इथे एक भावनिक आणि प्रेरणादायी कथा आहे. स्वामी समर्थाचा चमत्कार, जी श्रद्धा, भक्ती आणि दयाळूपणाची अनुभूती देते. स्वामी समर्थाचा आशीर्वाद. अक्कलकोट नगरीत एक गरीब पण प्रामाणिक माणूस राहत होता. नामदेव त्याचं आयुष्य गरिबात जात होतं. घरात 2 वेळचं अन्न मिळणंही कठीण झालं होतं. तरीही नामदेव रोज जय जय स्वामी समर्थ म्हणत भक्तिभावाने स्वामीचं नाव घेत असे. एक दिवस नामदेव खूपच खचला. त्याच्या मुलीला ताप आला होता. औषधासाठी पैसे नव्हते. तो थकून स्वामी समर्थाच्या आश्रमात पोहोचला. डोळ्यात पाणी आणून म्हणाला, स्वामी, माझ्या घरात उपासमारी आहे, लेकरू आजारी आहे, माझी कसली परीक्षा घेत आहे? स्वामी समर्थ शांतपणे त्यांच्याकडे पाहत होते. मग ते हसले आणि म्हणले, अरे, तू इतक्या दिवसापासून माझं नाव घेतोस, मग तुला वाटतं मी तुझं ऐकत नाही का? जा घरी, तुझ्या लेकराचा ताप उतरलेला असेल. नामदेवच्या डोळ्यात आश्चर्य आणि श्रद्धेचं मिश्रण उमटतं. तो घरी धावत गेला आणि तो पाहतो तर काय, त्याची मुलगी हसत बसलेली होती. तापाचा मागमूस नव्हता आणि त्या क्षणी त्याच्या डोळ्यातनं अश्रू वाहू लागले होते. त्याने हात जोडून आकाशाकडे पाहिलं. स्वामी महाराज की जय. स्वामी समर्थ फक्त दर्शनात नाही, तर श्रद्धेत, प्रेमात आणि आपल्या विश्वासात आहेत. ही कथा आपल्याला सांगते की श्रद्धा जर मनापासून असेल तर स्वामी नेहमी सोबत असतात. आपली प्रार्थना कधीच वाया जात नाही. संकट येतात, पण भक्तीचा प्रकाश नेहमी मार्ग दाखवतो.